श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला जेवढे महत्त्व आहे, तितकेच महत्त्व पितरांना देखील आहे. व्यक्तीला सुख समृद्ध जीवन जगायचे असेल तर देवांसह पितरांचीही कृपा असली पाहिजे. अन्यथा व्यक्तीचे जीवन संकट आणि दुःखाने भरून जाते. त्यामुळे पितरांच्या बाबतीत प्रत्येकाने गंभीर असले पाहिजे. मान्यतेनुसार पितृपक्ष हा पितरांना समर्पित आहे, ज्यामध्ये पितृदोष दूर करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. दर भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरू होतो, पण यंदा पितरांना प्रसन्न करण्यासाठी पितृपक्षाची वाट बघण्याची गरज नाही. कारण पितृपक्षापूर्वीच सोमवती अमावस्या येत आहे, जी श्रावण अमावस्येला आहे. सोमवती अमावस्येला स्नान आणि दान देऊन शिवपार्वतीची पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी काही सोपे उपाय करून तुम्ही तुमच्या पितरांचा आशीर्वाद देखील मिळवू शकता. तर आज या व्हिडिओमध्ये सोमवती अमावस्येच्या दिवशी 3 अशा कोणत्या गोष्टी किंवा उपाय तुम्हाला करायचे आहेत, ज्यामध्ये तुम्हाला पितरांची सेवा, आघारी आणि हरिहर सेवा कशा प्रकारे करायची आहे आणि या दिवशी म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्हाला कोणत्या अशा वस्तूंचं दान करायचं आहे, ज्यामुळे तुम्हाला पितरांचे आशीर्वाद लाभतील. ही संपूर्ण माहिती मी शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर यंदा 2 सप्टेंबर 2024 रोजी श्रावण सोमवती अमावस्या आहे. ही अमावस्या तिथी 2 सप्टेंबर रोजी पहाटे 5:21 सुरू होणार आहे, तर 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7:24 समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार सोमवती अमावस्या 2 सप्टेंबर रोजी साजरी होणार आहे. जी अमावस्या सोमवारी येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात. सोमवती अमावस्येला भगवान शंकरांची उपासना केल्याने इच्छित फळ मिळते असे सांगितले जाते. त्याचबरोबर ज्या घरांवर पितृ नाराज आहेत, ज्या लोकांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात, अशांसाठी सोमवती अमावस्या खूप खास ठरते. कारण पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय अमावस्येच्या दिवशी केल्याने समाधानकारक बदल घरामध्ये घडू लागतात. काही वेळा असंही जाणवतं की घरी आर्थिक अडचणी असतात, तर काही घरांमध्ये पैशाची कमी नसते, पण मानसिक शांतता मिळत नाही. कौटुंबिक कलह, वाद यामुळे मानसिक सुख मिळणे कठीण होते. तुम्हालाही घरामध्ये अशा काही गोष्टींचा सामना करावा लागत असेल, तर सोमवती अमावस्येच्या दिवशी काही उपाय केल्याने या दोषातून तुम्हाला मुक्ती मिळू शकते. कारण तुम्ही कितीही देवदेव करा, कितीही चांगली कर्म करा, पण जर तुमचे पितृ अतृप्त असतील, तर त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही कार्यामध्ये यश मिळत नाही, सुख, समाधान मिळत नाही. म्हणून पितरांची सेवा ही आपल्या हातून घडायलाच हवी. आता स्त्री असेल किंवा पुरुष असेल, दोघांनीही पितरांची सेवा करावी आणि स्त्रियांनी विशेषतः विवाहित स्त्रिया असतील, तर त्यांना तर 2 कुळांचा पितृदोष असतो आणि पितृदोष जो आहे तो 3 पिढ्यापर्यंत आपल्याला भोगावा लागतो. त्यामुळे ज्यांचे सासू-सासरे, आई-वडील हयात आहेत किंवा नाहीयेत, त्या सर्वांनी सोमवती अमावस्येच्या दिवशी पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हे साधे सोपे उपाय करावेत. कारण महादेव जे आहेत ते पितरांचे देव देखील मानले जातात. आणि सोमवती अमावस्येच्या दिवशी केलेल्या उपायांमुळे महादेवांच्या आशीर्वादासोबत तुमचे पितृ देखील तृप्त होत असतात. तर आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर घराची स्वच्छता वगैरे करून सगळ्यात आधी आपल्याला पितरांसाठी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. तर त्यासाठी एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि ते पाणी भरून आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देत असताना तुम्ही ओम सूर्यदेवताय नमः या मंत्राचा जप करू शकता. पण हे पाणी कोणाच्या पायाकडून ओलांडलं जाणार नाही याची काळजी घ्यायची, कारण यामुळे सुद्धा तुम्हाला दोष लागू शकतात. त्यानंतर तुम्हाला देवपूजेच्या आधी एक पितरांसाठी सेवा करायची आहे. पितृसूक्ताचा पाठ करायचा आहे. हे स्तोत्र नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेले आहेत. तसं तर ही सेवा रोजच आपल्या हातून घडावी. पण वेळेअभावी जर ही सेवा तुमच्या हातून घडत नसेल, तर सोमवती अमावस्येच्या दिवशी ही सेवा करा. दक्षिणेकडे तोंड करून खाली जमिनीवरती आसन ठेवायचं, त्यावरती बसायचं. दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला हे स्तोत्र पठण करायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला देवपूजा करायची आहे. रोज तुमची देवपूजा करण्याआधी जर तुम्ही ही सेवा केली, तर पितृदोष जो आहे तो तुमचा हळूहळू नष्ट होऊ लागतो. कोणत्याही खर्चिक सेवा तुम्हाला करण्याची गरज पडत नाही. त्यानंतर तुम्हाला सोमवती अमावस्या आहे आणि सोबतच श्रावणातील शेवटचा सोमवार आहे. तर या दिवशी तुम्हाला महादेवांची तुमची जी काही सेवा उपासना आहे, ज्यामध्ये महादेवांना जलाभिषेक, रुद्राभिषेक, महादेवांना बेलपत्र अर्पण करायचे आहेत, त्यांची कापूर आरती वगैरे करून घ्यायची आहे.
या दिवशी शक्य झालं तर जवळच असलेल्या महादेवांच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे. तिथे जाऊन तुम्हाला दीपदान जर करता आलं तर उत्तमच आहे. त्यासाठी तुम्ही 5 कणकेचे दिवे तयार करू शकता. त्या दिव्यांमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. 2 वातींची 1 वात करून घालायची आहे आणि ते दिवे तुम्हाला मंदिरात गेल्यानंतर प्रज्वलित करायचे. दिव्यांना तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि तुमच्या इच्छा मनोकामना बोलत त्या महादेवाच्या मंदिरामध्ये या दिव्यांचं तुम्हाला दीपदान करायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला जी सेवा या दिवशी म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी करायची आहे ती म्हणजे हरिहर सेवा. हरिहर सेवा का करायची? कारण चातुर्मासाचा काळ सुरू आहे. चातुर्मासामध्ये आलेला हा श्रावण महिना, यामध्ये आपण महादेवांची सेवा करत असतो आणि श्रीहरी श्री विष्णूंची सेवा, कारण श्रीहरी श्री विष्णूंनी शिवपरिवारावरती संपूर्ण सृष्टीचा कारभार सोपवलेला असतो. त्यामुळे श्रीहरी विष्णूंची सेवा करण्यासाठी तुम्हाला सोमवती अमावस्येच्या दिवशी एखाद्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाला स्पर्श न करता एक कलश भरून पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे. यामुळे भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावरती राहते. शिवाय तुम्ही या दिवशी तिथे बसून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकता. आता पिंपळाच्या झाडाजवळ जाणं शक्य नसेल तर एक साधी सेवा तुम्ही घरच्या घरी करू शकता. बघा, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असते आणि तुळशीला हरिप्रिया किंवा विष्णुप्रिया असं म्हटलं जातं. म्हणूनच मग तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे. तुळशीचं पूजन करत असताना तुळशीला तुम्हाला सगळ्यात आधी जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या, धूप दीप ओवाळून घ्यायचं आणि हे सगळं करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे 11 वेळा. तर ही झाली हरी आणि हर सेवा. म्हणजेच हरी म्हणजे भगवान श्री हरी विष्णू आणि महादेवांची सेवा आपण करणारच आहोत. ती म्हणजे हर म्हणजेच महादेव, हर हर महादेव. तर ही सेवा आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी करायची आहे. त्यानंतर आघाडीची सेवा करण्यासाठी तुम्हाला अळणी भात शिजवायचा आहे. 1 वाटी अळणी भात, त्यामध्ये मीठ न घालता हा भात शिजवायचा आहे. त्याचे तुम्हाला 3 भाग करायचे आहेत. आता 3 भाग केल्यानंतर तुम्हाला ते एका पानावरती तुम्ही ठेवू शकता. पिंपळाचं पान वापरू शकता किंवा तुम्ही कागदावरती ठेवलं तरीही चालेल. त्या भातावरती तुम्हाला थोडं-थोडं दही टाकायचं आहे आणि दह्यासोबतच या दिवशी काळ्या तिळांना अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे थोडे-थोडे काळे तीळ देखील तुम्हाला यावरती टाकायचे आहेत. सगळ्यात पहिला भाग जो आहे तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे. बघा, गाय कुठे मिळत नाही, आजूबाजूला गाय कुठे ना कुठेतरी असतेच. गोशाला असेल किंवा शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडे जिथे कुठे गाय असेल, तर त्या गाईला तुम्हाला हा दही-भात जो आहे तो खाऊ घालायचा आहे. त्यानंतरचा जो दुसरा भाग आहे, तो तुम्हाला कावळ्यांना खाऊ घालायचा आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या टेरेसवरती म्हणा किंवा बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या अपार्टमेंटच्या गच्चीवरती हा दही-भात नेऊन ठेवू शकता. त्यावरती तुम्ही चिमूटभर काळे तीळ टाकलेले आहे. तो दही-भात तुम्हाला कावळ्याला खाण्यासाठी ठेवायचा आहे. बघा, कावळे या दिवशी येतातच, पण जर कावळे नाही आले, तर कोणताही पक्षी जो आहे तो हा दही-भात खाऊन घेईल. त्यामुळे तुमचे पितृ जे आहेत ते तृप्त होतील. त्यामुळे हा उपाय जो आहे तो तुम्हाला आवर्जून करायचा आहे. आता त्यानंतरचा जो तिसरा भाग आपण ठेवलेला आहे, त्यासाठी आपल्याला आघाडीची सेवा करायची आहे. तर पहा, आपल्याला काय करायचंय, लाकडं आणि गौऱ्या घ्यायच्यात. गाईच्या ज्या गौऱ्या असतात शेणाच्या, त्या घ्यायच्या आहेत. लाकडं नसतील तर गौऱ्या घेतल्या तरीही चालतील. त्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला हा जो दही भात आहे, याचं तुम्हाला तर्पण करायचं आहे. तर तर्पण करत असताना ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आणि अशा प्रकारे ही सेवा करायची आहे. पितृपक्षामध्ये सर्व पितरी अमावस्येला देखील ही सेवा केली जाते. सोबतच सोमवती अमावस्येला देखील ही सेवा करणं तितकंच लाभदायी आहे. यामुळे पितरांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील. जर तुमचे पितृ अतृप्त असतील, भुकेलेले असतील, तर यामुळे त्यांना अन्न मिळतं, एवढी ही प्रभावी सेवा आहे. शिवाय सोमवती अमावस्या असल्याने या दिवशी दान करण्याला देखील महत्त्व आहे. बऱ्याच ठिकाणी अमावस्या दिली जाते, म्हणजे ज्यामध्ये पीठ असेल, तेल असेल, मीठ असेल, मिरची असेल, या सर्व वस्तूंचं अमावस्येच्या दिवशी दान केलं जातं. तर हे जर शक्य असेल तर तुम्ही अशा प्रकारे या सर्व वस्तू दान करू शकता. तुमच्या घरी कोणी अमावस्या घ्यायला येत असेल तर त्या व्यक्तीला या 4ही वस्तू तुम्हाला द्यायच्या आहेत किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन एखाद्या गरजू व्यक्तीला या 4 वस्तू दान करू शकता. शिवाय या दिवशी तुम्ही यथाशक्ती वस्त्रदान, काळ्या तिळाचं दान करू शकता, अन्नदान करू शकता. सोमवती अमावस्येच्या दिवशी केलेल्या दानामुळे आपले पूर्वज तृप्त होतात, प्रसन्न होतात. महादेवांची देखील विशेष कृपा आपल्याला लाभते. त्यामुळे ह्या ज्या काही सेवा मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, त्या तुम्हाला आवर्जून सोमवती अमावस्येच्या दिवशी करायच्या आहेत. या सगळ्या सेवा कराव्यात असं नाही, पण साध्या सोप्या सेवा आहेत. त्यामुळे ज्या जमतील त्या सेवा तुम्ही आवर्जून करा. झालेली सेवा मी महादेवांच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.